भंडारा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि नैसर्गिक संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. येथील निसर्गरम्य तलाव, हिरव्यागार वनराई तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. चांदपूर. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चांदपूर हे ठिकाण आहे. ते डोंगर रांगांमध्ये वसलेले आहे आणि घनदाट जंगलाने वेढलेले आहे. 2 रेललॉकमध्ये एक मोठी भिंत बांधून एक मोठा जलाशय तयार करण्यात आला आहे. जलाशयाभोवती टेकड्यांनी वेढलेले आहे आणि काही भागात दाट वृक्षारोपण आहे. जलाशयाच्या भिंतीवर उभे राहून सौंदर्य पाहता येते. जलाशयाच्या दक्षिणेस 1 किलोमीटर अंतरावर चांदपूर आहे. अंबागड किल्ला. तुमसर तालुक्यात आहे. तुमसरपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे. 1700च्या सुमारास देवगडचा शासक बख्त बुलंदशहाचा सुभेदार राजा खान पठाण याने हा किल्ला बांधला होता. नंतर तो राजा रघुजींच्या ताब्यात आला. बंदिवानांसाठी तुरुंग म्हणून वापरला जात होता. नंतर तो ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. रावणवाडी धरण. रावणवाडी धरणाचा स्थानिक आणि लोकप्रिय नाव रावणवाडी तलाव आहे. धरणाच्या जवळचे शहर भंडारा आहे. रावणवाडी धरण 1960 मध्ये महाराष्ट्र सरकारने सिंचन प्रकल्पांचा भाग म्हणून बांधले होते. जलाशय पिकनिकसाठी चांगली ठिकाणे आहेत. रावणवाडी तलाव त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आहे. डोंगराळ प्रदेश आणि जंगले नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. महासमाधी भूमी. 1987 मध्ये महाराष्ट्र राज्यातील पवनी जिल्हा भंडारा येथे महासमाधी भूमी बांधण्यात आली. 1987 पासून दरवर्षी लोक महासमाधी भूमीवर धार्मिक उत्सव म्हणून धम्म महोत्सवासाठी एकत्र येतात. वैनगंगा नदीच्या काठावर महासमाधी भूमी महास्तूपाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2007 रोजी झाले. महासमाधी भूमी जी बौद्ध शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे आणि बौद्ध तीर्थस्थळ आहे. गोसेखुर्द धरण. इंदिरासागर धरण गोसीखुर्द प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. धरणाचा पाया 23 ऑक्टोबर 1984 रोजी भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घातला होता. या जागेवर 92 मीटर उंच आणि 653 मीटर लांबीचा काँक्रीट गुरुत्वाकर्षण धरण आहे. हे धरण या ठिकाणाच्या आणि त्याच्या लगतच्या भागातील सिंचन आणि वीज गरजा पूर्ण करते. उमरेड वन्यजीव अभयारण्य. भंडारापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे उमरेड करहंडला वन्यजीव अभयारण्य. भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भिवापूर तालुक्यात पसरलेले आहे. हे अभयारण्य निवासी वाघ, गौरांचे कळप, जंगली कुत्रे आणि उडणारी गिलहरी, खवले आणि मधमाशी यांसारखे दुर्मिळ प्राणी यांचे घर आहे. कोका वन्यजीव अभयारण्य. कोकाला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली ती 2013 मध्ये. हे उद्यान भंडारा जिल्ह्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर. उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 92.34 चौरस किलोमीटर आहे. कोका येथे वाघ आणि बिबट्यांची संख्या मुबलक आहे. भेटण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर आणि जून दरम्यान आहे.